समर्थ श्रीराम भाग 4. जेव्हा अर्जुन हतबल झाला आणि म्हणाला की मी युद्ध करणार नाही, तेव्हा भगवंत असं नाही म्हणाले की ठीक आहे, तुझी जशी मर्जी असेल तसं कर. नाही, भगवंत असं नाही म्हणाले, कारण भगवंत जाणतात मनुष्य जेव्हा चिंतेनी शोकानी व्याकुळ होतो ना, तेव्हा तो आपल्या कर्तव्याचा विचार करत नाही. त्याचं मन स्थिर नसतं, निर्णय क्षमता कमी झालेली असते किंवा शून्य असते. काय करावं आणि काय करू नये हे त्याला कळत नसतं. इथे भगवंताची अर्जुनाप्रती इतकी करुणा आहे की ते त्याच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाहीयेत. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून ते उपदेशाला आरंभ करतात. भगवंत काय म्हणतायत की बघ अर्जुना, या संसारामध्ये 2 पदार्थ आहेत, शरीरी आणि शरीर. शरीर म्हणजे हा देह, आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालाय ना, शरीर तो, आणि शरीरी म्हणजे आत्मा. यातलं शरीरी म्हणजे शरीरात राहणार आहे ना, तो अविनाशी आहे. आता इथे नीट समजावून घेऊया. शरीरात राहणारा जो आहे ना, शरीरात राहणारा तो अविनाशी आहे. तो आत्मा शरीरात राहणारा मरत नाही आणि त्यामुळे तू शोक करूच नकोस. आणि दुसरं आहे ते शरीर आहे, ते विनाशी आहे. शरीराचा निरंतर विनाश होतो. असं पहा की माणूस जन्मतो आणि मग बाल्यावस्था येते. बाल्यावस्था गेली, बाल्यावस्था मेली की तारुण्य येतं. तारुण्य गेलं, तारुण्य मेलं की वृद्धापकाळ येतो. वृद्धापकाळ गेला म्हणजे शरीर निरंतर विनाशाकडेच जातंय. त्याच्यानंतर मृत्यू येणार आहेच. याचा अर्थ निरंतर शरीर विनाश पावतंय. पण या उलट बाल्यावस्थेमध्ये सुद्धा आत्मा आहेच, तारुण्यातही आत्मा आहेच, तोच आहे, तसाच आहे. प्रौढपणी पण तोच आहे, आत्मा तसाच आहे. आणि वृद्धापकाळी सुद्धा तोच आहे आणि मेल्यानंतरही तोच आहे. आत्म्याचा नाश होत नाही आणि म्हणून तुला शोक करणं काही योग्य नाही. मग इथे आपल्याला काय शिकायचंय? आपलं शरीर क्षणाक्षणाला बदलतंय. पहा ना, काल होतो आपण तसे नाही. आपल्याला हा अनुभवच आहे. आपण बालपणी होतो, बालपणीचे फोटो बघतो, तसे तरुणपणी असतो का? बदल होत असतो. तरुणपणी असतो तसे आपण प्रौढपणी नसतो. म्हणजेच काल होतो तसे आज नाही, आज आहोत तसे आपण उद्या नसणार. म्हणून शरीराशी वेगळेपणाचा अनुभव आपण करून घेणं आवश्यक आहे. आपलं हे शरीर पूर्वी नव्हतं आणि पुढेही राहणार नाहीये. म्हणजे शरीराची अनित्यता इथे सिद्ध झाली. या उलट आत्मरूप पूर्वी सुद्धा होतं आणि पुढेही राहणार आहे. जन्मणं आणि मरणं आत्म्याला नाही, ते शरीराला आहे. तो शरीराचा धर्म आहे. आपण वस्त्र बदलतो तशी शरीर बदलत राहतात. आपण मात्र आत्मरूपाने अनादी अनंत असतो. श्रीराम समर्थ श्रीराम.